नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि तो निर्णय घेताना राज्यातला शैक्षणिक प्रवेश हा मराठा आरक्षणाला लागू न करता करावा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। असा आदेश लागू करताना मराठा समन्वयकांची, आरक्षणाचं आंदोलन लढणाऱ्यांची राज्य सरकारने चर्चा केली होती का असा प्रश्न त्या निमित्ताने अतिशय थेट उपस्थित होतोय। दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण लागू न करता पोलीस भरती करायचा या सरकारचा मानस आहे। जर शैक्षणिक प्रवेश हे मराठा आरक्षणाच्या शिवाय होऊ शकतात तर भविष्यात पोलीस भरती सुद्धा मराठा आरक्षणाच्या शिवाय केली जाऊ शकते। या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे का? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा। मराठा आरक्षण गुंडाळले, या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत, मुंबईत आपल्या स्टुडिओत आहेत आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ते समन्वयक आहेत। आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत विकास पासलकर, हे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत। गुणरत्न सदावर्ते आहेत, मराठा आरक्षण विरोधी याचिका करते आहेत ते। त्याचबरोबर राजकीय भूमिका मांडण्याच्यासाठी आपल्यासोबत दोन जण आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आणि सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे। सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये स्वागत। विकास लवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विकासजी, आपल्याकडे शासनादेश निश्चित असेल, कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे विकास लवांडेंची संपर्क तुटताना दिसतोय। एक पटकन प्रश्न आबासाहेब पाटलांना। आबासाहेब, ज्या पद्धतीचा शासनादेश आला आहे त्यात एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया SEBC वर्गाकरता आरक्षण न ठेवता पार पाडावी। तुमच्याशी चर्चा झाली होती अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी? मुळात ह्या सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणतेही गांभीर्याने विषय घेतलेला नाही आणि या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका न घेता, कोणत्याही समन्वयकांची चर्चा न करता, मराठा आंदोलकांची चर्चा न करता सरकारने जो GR काढलेला आहे हा कॅबिनेटला कधी निर्णय झाला, कधी GR आला ह्याची कुणालाही माहिती नाही। एवढ्या शांततेत आणि एवढ्या गुप्तपणे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेशातून बाजूला करून खुल्या वर्गातून प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये ह्या हालचाली पूर्वी चालू होत्या का? त्याच्यानंतर ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे अनेक वेळा आम्ही बैठका मागितल्या होत्या, त्या अद्यापर्यंत कोणती बैठक झाली नाही। उपसमितीची बैठक आम्ही सगळ्या लोकांनी पाठीमागून लागून त्यांच्या बैठक लावायला लावली, तेव्हा त्यांनी ती बैठक घेतली आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये भक्कमपणे बाजू मांडू शकलेले नाही। आबासाहेब, म्हणजे थोडक्यात असं लक्षात येते की तुमच्याशी किमान चर्चा नव्हती झाली, पण तुमच्याशी नसेल तर विकास पासलकरांना विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा झाली आहे का? आणि मुळात विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडच्या नात्यानं आपल्याला हे सांगायला हवं, कारण तुम्ही वारंवार ही भूमिका मांडता आहात की मराठ्यांना वगळून कुठल्याही प्रकारे ना शैक्षणिक भरती झाली पाहिजे ना पोलीस भरती झाली पाहिजे। मग आता हा अध्यादेश तुम्हाला मान्य आहे का विकासजी? नाही, हे लक्षात घ्या की सरकारच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार जे काय निर्णय घेतंय त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये सरकारमध्ये तरी क्लिअरिटी आहे का? कारण काय झालंय की न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। आता इतर घटकांवरती अन्याय होऊ नये ही आमची देखील भूमिका आहे, परंतु मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये अत्यंत प्रायोरिटीचा हा विषय असताना त्याला कसं प्रोटेक्ट करायचं हे सरकारचं काम आहे। आणि सरकार जर आमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेशामध्ये मुलांचं शैक्षणिक पात्र करणं, त्यांना संधी देणं आणि त्या ठिकाणी जर त्यांना सुरक्षित करत असतील तर सरकारने ती बाजू मांडली पाहिजे, पूर्ण क्लिअरिटी केली पाहिजे। परंतु आमचा हा आग्रह होता की न्यायालयातला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आता आरक्षणाचा निर्णय अडकलेला आहे
तो सुटेल हे आशादायी चित्र आहे आमच्या समोर. आणि त्यानंतर राज्यामधली सगळी प्रक्रिया करायला आमचं कुठलाही हरकत नाहीये. परंतु आमच्यामुळे इतर समाजावरती काही अन्याय होतोय अशा पद्धतीची भावना सर्वश्रुत पसरतीये. ती न होता सरकारने याच्यातनं मार्ग काढायला सरकारकडे संधी आहे. सरकारने आमच्या मुलांना तुमची नक्की भूमिका काय आहे? प्रक्रियामध्ये नक्की भूमिका काय आहे? कारण तुम्ही जे काही आता मांडता आहात ते बऱ्यापैकी गुळमुळीत आहे. तुम्हाला थेट भूमिका घ्यावी लागेल की अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यापूर्वी तुम्हाला चर्चेत तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? संभाजी ब्रिगेडला हा आदेश मान्य आहे की नाही यावर तुम्ही थेट बोलत नाही आहात. सरकारने घेतलेली भूमिका, सरकार काय सर्व घटकाशी चर्चा करताना संभाजी ब्रिगेडची चर्चा केली आहे आणि मग आम्ही आज सरकारच्या बाजूने बोलतोय असा विषय नाहीये. एकूण समाजाच्या, मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न आहे. त्यावेळेस उर्वरित महाराष्ट्रामध्ये इतर समाजामध्ये जो मेसेज जातोय की केवळ मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरी करता आमच्या समाजावरती गदा येते, त्या संदर्भामध्ये सरकारने आपल्या स्तरावरती काही निर्णय घेत असताना आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील त्यांचं जे स्थान आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. ते कसं अबाधित ठेवायचं, कुठल्या अंतर्गत त्यांनी कुठल्या तज्ञांना बोलवायचं, मग सुपर न्यूमेररीच्या माध्यमातून असेल. विकासजी, या आदेशानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं वेगळं स्थान शैक्षणिक प्रवेशामध्ये टिकत नाही. तुम्ही असं म्हणताय वारंवार की मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या असो किंवा नोकरी दृष्ट्या असो की म्हणजे रोजगार आणि शिक्षण या दोन्हीमध्ये त्यांचं स्थान अबाधित राहिलं पाहिजे. आबासाहेब पाटील, जर आदेशानुसार हे स्थान अबाधित राहणार नसेल तर संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचा अर्थ काय? मुळात हा जो GR काढलेला आहे ह्या GR मध्ये असं कुठं दिसत नाही की मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देताना कोणकोणत्या सवलती दिलेल्या आहेत, त्यांना कशा पद्धतीने समाविष्ट करून घेणार आहात, असं कोणतंही क्लेरिफिकेशन त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि सरळ सरळ मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केलेली आहे. हा आमचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप आहे. विकास लवांडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मगाशी आपण पहिला प्रश्न विकास लवांडे यांच्यापासूनच सुरू करणार होतो, तांत्रिक कारणामुळे त्यांची जोडणी झाली नव्हती. आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? येतोय. अगदी. विकासजी, अशा प्रकारचा आदेश काढण्यापूर्वी तुम्ही संबंधित घटकाच्या कोणकोणत्या व्यक्तींना विश्वासात घेतलं होतं आणि त्यांच्या भूमिका काय होत्या? मुळामध्ये आपण एकूण या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेसंदर्भात असं सिरियली विचार केला पाहिजे. असा त्रोटक विचार करून चालणार नाही. आम्ही अनेक दिवस या संदर्भात महाविकास आघाडीचं सरकार आता आहे, परंतु 2013 मध्ये नारायण राणे समितीने अहवाल दिला. त्यावेळेच्या सरकारने ती भूमिका स्पष्ट केली होती. त्याच्यानंतर फडणवीसांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांच्या सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये जे आरक्षण टिकायचं विधिमंडळात त्याचे ठराव केले, सर्वपक्षीय त्याला पाठिंबा मिळाला, ते आरक्षण दिलं गेलं. परंतु ते जर आरक्षण काही त्रुटी त्याच्यातल्या राहिल्या तर त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. ते कोर्टात टिकलेलं नाही. फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलं ते जर का टिकलं असतं तर ही सगळी चर्चा आपल्याला करण्याची वेळ आलेली नसते. दुसरा मुद्दा असा, आता सुप्रीम कोर्टामध्ये जी काय सुनावणी सुरू आहे, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये EWS जे काय आर्थिक दुर्बल घटकासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलं, त्या पद्धतीचं आरक्षण केंद्र सरकारला मराठा समाजासाठी देता आलं असतं. केंद्र सरकारमध्ये कधी नव्हे मला माहिती आहे मला पूर्ण करू द्या. नाही, पूर्ण करू देतो. एक मिनिट विकासजी, मी पूर्ण करायला संधी देतो. मात्र विचारलेल्या प्रश्नावर आपण जर बोलणार नसाल तर आपण आपलं म्हणणं कसं काय मांडू द्यावं आपल्याला? मी विचारलं काय, हा शासन आदेश काढायच्या आधी तुम्ही कोणा मराठा समन्वयकांची चर्चा केली, त्यांचं म्हणणं काय होतं? तुम्ही विषयांतर करताय. मी नाही विषयांतर करत आहे, उलट मी विषयाला घालून आहे. मी तुम्हाला मुद्देसूद मानतो, मला तुम्ही 1 मिनिट वेळ द्या ना. अहो, तुम्हाला मी विचारलं काय, आता विषय शासनादेशाचा आहे. विकासजी, आपण एवढंच सांगा आता की अशा प्रकारे सरकारची बाजू ऐकायची ना. ऐकायची आहे 100%. तुमचं म्हणणं तर ऐकायलाच लागेल ना, सत्ताधारी आहात तुम्ही. सरकारच्या समोर ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला मी सांगू इच्छितो. कृपा करून आपण त्या जरा 1 मिनिट मला वेळ द्या फक्त. ठीक आहे, आता 1 मिनिट देतो, पण कृपया त्याच्यामध्ये हे पण पहा आणि सांगा की तुम्ही मराठा समन्वयकांशी चर्चा केली होती का असा आदेश काढण्यापूर्वी? सगळं सांगतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल सगळं सांगतो. ठीक आहे, मी आपल्याला पूर्ण वेळ देतो, 1 मिनिटाचा. कृपया आपण म्हणणं आपलं मांडा. हा,
तर सुप्रीम कोर्टाने जसं आर्थिक दुर्बल घटनांसाठी केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती करून ते आरक्षण जे 10% दिलं ते वैध ठरवलं, त्या पद्धतीने मराठा आरक्षणाला केंद्र सरकारने कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत घेतलेली नाही. इतक्या वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये पूर्ण बहुमत असताना घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं किंवा नाही हे केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. असं असताना राज्य सरकारच्या हातामध्ये मर्यादा आहेत. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टात आहे, तिथे ते घटनापीठाकडे जावं म्हणून 4 वेळा राज्य सरकारने घटनापीठाकडे अर्ज केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 ऑक्टोबरला अर्ज केलाय, 28 ऑक्टोबरला अर्ज केलाय, 2 नोव्हेंबरला अर्ज केलाय आणि 19 नोव्हेंबरला अर्ज केलाय की घटनापीठाने ताबडतोब सुनावणी करावी आणि जी अंतरिम स्थगिती दिली आहे मराठा आरक्षणाला ती ताबडतोब उठवावी आणि घटनापीठाने याच्यावर निकाल द्यावा. यासाठी 4 वेळा सतत लागोपाठ अर्ज केलेले आहेत, परंतु घटनापीठ कुठल्याही तिथं त्या ठिकाणी अद्यापर्यंत सुप्रीम कोर्ट भूमिका घेत नाहीये. आता सुप्रीम कोर्टाने काय करावं आणि काय करू नये हे राज्य सरकार सांगू शकत नाही. अर्ज करू शकतं, विनंती करू शकतं, एवढंच राज्य सरकारच्या हातात आहे. आता जर का कोणी म्हणत असेल राजकीय हेतूने की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीरच नाही, राज्य सरकार काहीच करत नाही, राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूकच करतंय, हे सगळे राजकीय आरोप आहेत. मुळामध्ये 9 सप्टेंबरच्या अगोदर ज्या मुलांनी केलेला राजकीय आरोप वाटतो का त्या मुलांना आता प्रवेश द्यायचे नाहीत का? विकास लवांडे साहेब, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात नाही, मराठा क्रांती मोर्चाचं आम्ही काम करतो. राजकीय आरोप याला तुम्ही कसं काय म्हणू शकता? नाही, तुम्ही राजकीय आरोप कसं काय म्हणू शकताय ना? शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुलांना जर का आता प्रवेश द्यायचे असतील तर आता तातडीने काही निर्णय घेणं सरकारला क्रमप्राप्त होतं आणि म्हणून कोणाला विश्वासात घ्यायचं कोणाला हा मुद्दाच नाहीये. मुळात राज्य सरकार कुणाला विश्वासात घ्यायचं म्हणजे तुम्हाला जे करायचं तुम्ही केलेलं आहे, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुणाला विश्वासात घ्यायची गरज नाही. चर्चा केलेली आहे, सर्वांना विश्वासात घेतलेला आहे. आता व्यक्तिशः कोणाला घ्यावं विश्वासात कोणाला नाही. इथे 2 जण आहेत ना आपल्या सोबत, विकासजी आपल्या सोबत 2 जण आहेत, संभाजी ब्रिगेड पण आहे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा पण आहे. ते दोघंही असं ठामपणे सांगत नाहीयेत की होय आम्हाला फोन आला होता, आम्हाला विश्वासात घेतलं. आबा पाटील तुम्हाला फोन आला का कोणाचा? मी सांगतो, 1 मिनिटात लवांडे साहेब सांगतो. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू होती त्यावेळेला ज्या बैठका झाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्या, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये तुम्ही जे आता म्हटले की केंद्र सरकारला सांगायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, आम्ही त्यावेळेला स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. सगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे, मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः मुद्दे मांडलेले आहेत की सदर मुद्दा हा केंद्र सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी बोलणं करून घ्यावं आणि याच्यावरती आपण आता सुनावणीच्या दरम्यान झाला पाहिजे. साहेब वर्तमानात परत येऊ, तुम्हाला फोन आला होता का किमान असा शासन आदेश काढायचा? ह्या शासन आदेश काढायच्या वेळेला आम्हाला काही कल्पना तुम्हाला संपर्क नव्हता सांगतात. मला 1 मिनिट भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना विचारायचं आहे. राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं पद भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि संसदीय परंपरेच्या अनुसार जर समजा समाजातल्या बृहत घटकावर परिणाम होणारा कोणत्याही प्रकारचा निर्णय होत असेल तर किमान संसदीय प्रथा परंपरा लक्षात घेता विरोधी पक्षाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. बालचंद्र शिरसाट, आपल्या बाबतीत काय झालं? सरकारचं म्हणणं असं आहे की कोणाला विश्वासात घ्यायचं कोणाला विश्वासात घ्यायचं नाही ते ठरवावं लागेल. सगळ्यांना विश्वासात घेतलंय, तुम्हाला कोणाला विश्वासात घेतलं होतं का? भारतीय जनता पार्टीला विचारून किंवा किमान विचारायचं नसेल तर सांगून तरी निर्णय होत आहेत का? आणि हा मराठा आरक्षणाच्या बाबतीतला विषय आहे, विषय संवेदनशील आहे म्हणून विचारतोय, अन्यथा सगळे निर्णय काही लोक विरोधकांना विचारून करा असं आम्हाला सुचवायचं नाहीये. मला वाटतं प्रसादजी आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री यांनी काही मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या, या विषयासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती घेतल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं आम्ही विरोधी पक्षनेते आणि पूर्वीचे मुख्यमंत्री ज्यांनी यशस्वीपणे मराठा आरक्षण दिलं होतं आणि उच्च न्यायालयात ते टिकवलं होतं त्यांची मदत घेऊ, त्यांचं मार्गदर्शन घेऊ. त्यावेळेला त्यांनी ती चर्चा केली, परंतु त्यानंतर त्यातून मार्ग नाही निघाला. एकदा चर्चा झाल्यानंतर गेल्या 3 महिन्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि आत्ता हा अचानक एवढा मोठा निर्णय, मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीतील आरक्षण वगळण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात स्थगिती आहे, इथे वगळलंय. हा एवढा मोठा निर्णय घेताना त्याचे सामाजिक पडसाद काय येतील, त्याचे राजकीय पडसाद काय येतील याची कुठलाही विचार न करता मी तर म्हणतोय सरकारच फसवणुकीचं सरकार आहे.
भारतीय जनता पार्टीला फसवून हे महाविकास आघाडी तयार झालेली आहे आणि ही लोकांनाही फसवते आणि एकमेकांनाही फसवतायत. भालचंद्र तुम्ही आम्हाला विषयाला आता इतक्या लवकर या राजकीय वळणावर न्यायचं नाहीये म्हणून थांबवलं. आपलं म्हणणं असं दिसतंय की तुमच्याशीही त्याची चर्चा झालेली नाहीये. विकास लवांडे, जे दिसतंय ते समोर आहे किंवा जे आहे तेही समोर आहे. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, मराठा आरक्षणाच्या विरोधातले याचिका करतायत. सदावर्तेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे मला. आत्ताच्या घडीला राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचं रखडलेलं शैक्षणिक वर्ष वेळेवर आणि मार्गस्थ करण्याच्यासाठी घेतला गेलेला आहे असा तर्क दिला जातोय. हा एकमेव तर्क मान्य धरायचा का याच्यामध्ये लोकांशी चर्चा अपेक्षित करायची? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांचं अभिनंदन. कारण मी मागच्या एक आठवड्याच्या अगोदर जी परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये ओबीसीच्या स्पष्टपणे मराठा आरक्षण देता येणार नाही. त्या परिषदेत 2 गोष्टी सुचवल्या होत्या. एक सांगितलं होतं उदाहरण की डॉक्टरनी जेव्हा पेशंट ब्रेन डेड झाल्यानंतर जगवताच येत नाही असं असते त्यावेळेस त्या डॉक्टरनी सांगून टाकायचं असते. आणि त्याच प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर स्थगितीचा मराठा आरक्षण कसं देता येणार नाही, मग ते अशोक चव्हाण असतील किंवा मुख्यमंत्री उद्धव असतील, हे आम्ही स्पष्ट सुचवलं होतं. आणि त्या अनुषंगानं जे काही लोक पत्रक देऊन सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत हे प्रवेश थांबवा, हे नोकऱ्यांमध्ये नोकर भरती थांबवा, जसं की 12,000 MSCBच्या नोकऱ्या थांबवल्या, हे सगळं कसं गैर आहे, असंविधानिक आहे. आणि असं जर करत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच मॅटनी सुद्धा अंतरिम स्थगिती दिलेली आहे. जे सरकारने MPSCचा आदेश जो म्हणजे परीक्षा जे पुढे ढकलल्या होत्या त्याला सुद्धा मागच्या तारखेला, आणि हे कोर्टाला माहित आहे उद्धव सरकारला, अशोक आपल्या मंत्री चव्हाणांना हे बऱ्यापैकी माहित आहे. आणि त्यामुळं त्यांनी शहाणपण त्यांना सुचलं. आणि दुसरी गोष्ट, वारंवार हे बोललं चाललंय आम्हाला विचारलंय का, हे सगळे जर माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 144 या आर्टिकल संविधानानुसार याच्यामध्ये म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र असतील किंवा सरकार म्हणजे सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा संघटनाचे प्रतिनिधी असतील, ह्या सगळ्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बंधनकारक असतो. तसं नाही केलं तर जो कोणी याला म्हणजे निकालाला अवमूल्यन करणारं ठरेल त्याला जेलमध्ये जाण्याचं प्रावधान असतंय. त्यामुळं सरकारने केलेला निर्णय मराठ्यांना वगळून हा शहाणपणाचा निर्णय आहे. तलवारीची भाषा करणाऱ्यांच्या संविधान श्रेष्ठ आहे हे सांगणारा निर्णय आहे. आणि शोषणाचा वैराग सुचलेला शहाणपण आहे. आणि खुल्या आणि मग कोणत्याही वर्गाचा मुलगा असो तो खुल्या वर्गामध्ये गुणवत्तेनुसार श्रेष्ठ करतो. ब्राह्मणापासून ते शेवटचे आदिवासी मुलापर्यंत सगळे श्रेष्ठ करतात. त्याचा हा विजय आहे. आणि नक्की ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते, एका तांत्रिक कारणासाठी मी आपल्याला थांबवतोय. आपला आवाज ऐकू येताना थोडीशी अडचण होतीये, कृपया त्या बाबतीत सुधारणा करा. मात्र दरम्यानच्या काळात तुम्ही ज्या 2 महत्वाचे मुद्दे मांडलेत त्याचा संदर्भ देतो आणि चर्चा पुढे नेतो. विकास लवांडेंसाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. विकास लवांडे, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं की आरक्षण देता येत नाही हे यामुळे सिद्ध झालं आणि सरकारनं ठामपणे का होईना पण तशा प्रकारची भूमिका या शासन आदेशाच्या निमित्तानं जवळपास घेतलेली आहे. थोडक्यात विकास लवांडे, हे सरकार सांगते की आता आरक्षण मिळणार नाही, बरोबर आहे? प्रसादजी, मगाशी मी स्पष्टपणे 3 वेळा सांगितलं, यापूर्वी सुद्धा चर्चेत एकदा मी मांडलेला आहे, आजही पुन्हा सांगतो आणि पुढेही कायम आहे. जे कोणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत ते कोणी एका संघटनेचे नाहीयेत. कमीत कमी 150-200 संघटना त्याच्यामध्ये आता आहेत, छोट्या मोठ्या, गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत असतात. दुसरा मुद्दा, आरक्षण हा विषय संपूर्णपणे कायदे तज्ञांना आपण विचारा, घटना तज्ञांना विचारा, राज्य सरकारचा येत नाही. हा विषय पूर्णपणे केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला आहे. हे वारंवार आम्ही गेली 5 वर्ष अभ्यास करून सांगतोय. आजही पुन्हा सांगतो, सुप्रीम कोर्टाने जर घटनापीठाकडे हा विषय नेला आणि त्याच्यात जी काही निर्णय व्हायचा आहे तो होईल,
एकतर सुप्रीम कोर्टाने घटनापीठाने निर्णय घ्यायला पाहिजे किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून त्याच्या संदर्भातला कायदा करायला पाहिजे. या व्यतिरिक्त तिसरा कुठलाही या जगामध्ये मार्ग नाही. आणि त्याच्यावर बाष्कळ चर्चा आणि बालिश चर्चा जर कोणी करत असतील तर ते त्यांच्या मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, एवढा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे विकास लवांडे, आपण असं म्हणता आहात आणि आता हे मी वाक्य आपल्याकडून ऐकलं की गेली 5 वर्ष तुम्ही सांगत होतात की आरक्षण हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो. 5 वर्षात तर कधी ऐकलं नाही, आरक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मात्र अशी वाक्य ऐकायला यायला लागलेली आहेत. भालचंद्र शिरसाट, मला आपल्याला विचारायचं आहे, आरक्षण केंद्राची जबाबदारी आहे असं वक्तव्य करून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे का? प्रसादजी ऐका, प्रसादजी कृपा करून ऐका. देतो मी संधी विकासजी. विकासजी विकासजी आपल्याला नक्की संधी देतो. एकदा फक्त भालचंद्र शिरसाटांचं मत घेऊया, त्यानंतर आपली प्रतिक्रिया मी पुन्हा घेईन. नाही तुम्हाला पूर्ण का करू देत नाही मला तुम्ही? अहो दिलं ना आपलं म्हणणं, मी पूर्ण ऐकलं. अजून बोलायचं ना, मला मुद्दा पूर्ण करू दे ना. दिला ना विकासजी, विकासजी आपल्याला प्रत्येकाला मर्यादित वेळ आहे. समजला मुद्दा आता कसा काढला की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही? लवांडेजी आता समजलाय मुद्दा. विकासजी एक मिनिट, पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूनी आहे, सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतोय. असं असताना आता जो तात्पुरता निर्णय घेतला की शैक्षणिक वर्ष व्हायला जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतलेला असताना तुम्ही डायरेक्ट निष्कर्ष काढताय की राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देणार नाही, मी असा नाही निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष थोड्या वेळापूर्वी सदावर्तींनी काढला. मी त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला होता. तुम्ही असं म्हणताय की आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राला आहेत, हे तुम्ही 5 वर्ष सांगताय. 5 वर्ष मी नव्हतं ऐकलं, माफ करा विकासजी, मी पण नीट 5 वर्ष आपल्याला फॉलो करतोय. मला भालचंद्र शिरसाटांना विचारू द्यात की केंद्राला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत, हा तर्क काय सुचवतो? हा तर्क विद्यमान जबाबदारीपासून पळपाट काढणारा आहे की हा तर्क सत्य आहे? याच्यावर इतरांशीही चर्चा करणार आहोत आपण. विकासजी, भालचंद्र शिरसाट बोलतील. प्रसादजी, एक गोष्ट सत्य आहे, हे सरकारच ढकल सरकार आहे, ढकल गाडी सरकार. आली जबाबदारी ढकल कोणावर? केंद्रावर. परप्रांतीय मजूर ढकल केंद्रावर. सरकार आज आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? विकास लवंदे, ऐका आता माझं, ऐकायची मानसिकता ठेवा. तुम्ही गप्प बसा. विकास लवंदे, मध्ये मध्ये बोलू नका, मध्ये मध्ये बोलू नका. ऐका ऐका आता बोला भालचंद्र शिरसाट, आपण बोलत राहा. आरक्षण विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि हा राज्याचाच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे. केंद्राने लोकसभेमध्ये मंजूर केलेलं आरक्षण नाही. या आरक्षणाचा दूरान्वयही केंद्राशी संबंध नाही. परंतु राज्याला जर अडचण आली, राज्याने केंद्राकडे मदत मागितली, पण असं झालेलं नाही. या सरकारने आणि विकास लवांदेने मला दाखवावं, एक पत्र दाखवा, एक पत्र दाखवा का जे तुम्ही केंद्राला लिहिलंय, आम्हाला आरक्षणामध्ये अडचण येते, आम्हाला मदत करा, अनुच्छेद 9 खाली मदत करा, कुठल्याही पद्धतीने कायदेशीर मदत करता येईल का याचा विचार करा, असं केंद्राकडे तुम्ही मागणी केलेली एक पत्र मला दाखवा. हे खोटारडं सरकार आहे आणि यांनी काही स्वतःही केलेलं नाही. आमचं आरक्षण भालचंद्र शिरसाट, आपला मुद्दा पोहोचला. तुम्ही असं शेवटचं वाक्य वापरलं की आपलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं. मला विकास पासलकरांना संधी द्यायची आहे. विकास पासलकर, विकास लवांडे थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की 5 वर्ष ते सांगत होते की हे आरक्षण केंद्राला देता येतं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर विकासजी आपल्याला हवं, आपल्याकडून हवं, विकास पासलकरांकडून, की 5 वर्ष जे विकास लवांडेंना कळलं ते मोर्चा काढणाऱ्यांना का कळलं नाही? का गेली 5 वर्षांमध्ये मोर्चे निघत राहिले? का म्हणून आरक्षणाच्या संदर्भातली आंदोलनं होत राहिली? विकास लवांडेंना जर कळू शकतं की आरक्षणाचा अधिकार केंद्राचा आहे, तर मग मोर्चे का निघत होते, आंदोलनं का उभी राहत होती? आणि तुम्हाला स्वतःला हे कधी विकास लवांडे किंवा समकक्ष व्यक्ती येऊन सांगत होत्या का की विकास पासलकर कृपया संभाजी ब्रिगेडची आंदोलनं बंद करा, आपल्याला राज्याच्या विरोधात नाही केंद्राच्या विरोधात लढायचंय, असं कधी सांगितलं का तुम्हाला? विकास लवांडेंचा विषय, त्यांनी काय भूमिका मांडली, काय हा पक्षीय लेवलवरचा विषय आहे. परंतु गेल्या 5 वर्ष नव्हे तर गेल्या 25 वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज रस्त्यावरती उतरून आंदोलनं केली. गेल्या 4-5 वर्षामध्ये
ज्या पद्धतीने एक मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण समाज रस्त्यावरती उतरला आणि त्यांनी मागणी केली की नारायण राणे समितीकडे एकदा आरक्षण मिळालं, ते आरक्षण भारतीय जनता पार्टी सरकारला टिकवता आलं नाही, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिलं. हे 15/4 16/4च्या कलमाखाली जो समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे या राज्यामधला, या घटकाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यघटनेमध्ये आहे. आता तो एसीबीसी मधून ते देताना ते हायकोर्टमध्ये टिकलं, त्याचा मागासवर्गीय आयोग झाला, तो अहवाल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला. मराठा समाजाने मागासवर्गीय आयोग पूर्ण केला, मागासवर्गीय आयोग स्थापन झालं, मराठा समाजाचं सर्वेक्षण झालं, विधानसभेमध्ये अहवाल मांडला गेला, त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये त्याला मान्यता मिळाली आणि आज सुप्रीम कोर्टमध्ये तो विषय फसलेला आहे. एव्हाना आमची अनेक वर्षाची मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची मागणी होती, आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची मागणी होती की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, म्हणजे राज्य आणि केंद्राच्या दोन्हीच्या सवलती या समाजाला मिळतील, त्यासाठीचा आमचा आग्रह होता. परंतु बहुसंख्य समाजाला यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे, तर शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण हे सिद्ध झाल्यामुळं हा विषय राज्य सरकारकडनं मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आणि तो पुढे गेलेला आहे. आज तो सुप्रीम कोर्टच्या लेवलवरती पोहोचलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये थोडक्यात लवंडे जसं सांगतात की केंद्राची जबाबदारी आहे. थोडक्यात काय विकासजी, आपण आपल्याकडून ही भूमिका स्पष्ट केलीत की मराठा आरक्षणाचं आंदोलन हे काही 5 वर्ष जुनं नाही, 25 वर्ष जुनं आहे. अण्णासाहेब पाटलांनी त्यासाठी हौतात्म्य पत्करलं, शालिनीताई पाटलांनी आपलं राजकीय करिअर संपवून घेतलं आणि 5 वर्षातच कोणाला तरी हे सुचायला लागलं की हे केंद्राची जबाबदारी आहे. आबासाहेब पाटील, आपला एक पटकन मुद्दा, त्यानंतर पुढचा मुद्दा चर्चेला येतोय. लवांडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. 45 विद्यार्थ्यांनी आत्मबलिदान केले तरुणांनी. अगदी तोही मुद्दा आहेच. आणि त्यावेळेला कोणाला हे आठवलं नव्हतं की केंद्राची जबाबदारी आहे आरक्षण देणं. गोवारींना आरक्षण देताना राज्यात मुख्यमंत्री असलेली व्यक्ती सक्रिय होती, पण मराठ्यांना आरक्षण देताना मात्र तसं जमलं नाही. त्यावेळेला केंद्राची जबाबदारी ठरत गेली. ठीक आहे, आबा पाटलांचं एक निरीक्षण ऐकूयात आपण. लवांडे साहेबांना प्रश्न विचारायचा केंद्राची आहे. जबाबदारी सुद्धा वेगळ्या अर्थाने आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. होय, आपण ती नक्कीच ऐकून घेऊ. आत्ताच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये प्राथमिक जबाबदारी राज्याची होती, ती राज्यानं पार पाडलेली आहे. मला लवांडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की सरकार म्हणून आता जो GR काढलेला आहे, या GR मध्ये मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कोणकोणत्या सुविधा आणि कोणत्या योजना तुम्ही लागू करणार आहात याचा उल्लेख केलेला आहे का? दुसरा मुद्दा, हा जो GR काढलेला आहे की SC-BC वगळून की मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या देणार आहात की ओपन मध्ये खुल्या वर्गातून देणार आहात? नाही, त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. आबासाहेब पाटील, या कागदानुसार मराठ्यांना आता खुल्या वर्गामध्ये प्रतिस्पर्धा करायची आहे आणि आपल्या गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवायचा आहे, हे स्पष्ट आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की तुम्ही SC-BC वगळून आता नियुक्त्या देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली चालू आहेत की त्या खुल्या वर्गामध्ये तुम्ही घेणार आहात. नाही, SC-BC वगळून असं इथे दिसतच नाहीये. स्पष्ट लिहिलेला कायद्याच्या भाषेतला शब्द आहे, SC-BC वर्गाकरता आरक्षण न ठेवता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे. स्पष्ट लिहिलं म्हणजे आता विद्यार्थ्यांना त्यांनी न देता त्या नोटिफिकेशन सगळ्या महावितरणला टाकलेले आहेत की मराठा विद्यार्थ्यांना डावलून. नाही, आता भरतीचा विषय नाहीये, इथे शैक्षणिक विषय आहे. सोप्या शब्दांमध्ये, गुणरत्न सदावर्ते, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. मराठा वर्गाला सर्वसाधारण या गटामध्ये स्पर्धा करून प्रवेश मिळवायचा आहे आपल्या गुणवत्तेच्या आधारावर. वाक्य बरोबर आहे की चूक आहे? स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. कारण खुला वर्ग हा कधी राखीव वर्ग नसतो, त्याच्यामध्ये सगळं इन जनरल गुणवत्ताधारकांसाठी आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण सेक्शुअल राहिलेलं नाही. प्रवेशा बाबतीमध्ये तर स्पष्टपणे त्यांनी आता माननीय सर्वोच्च न्यायालयाला अंमलात आणलेलं आहे. त्यामुळं आता मराठा आरक्षण म्हणून कुणाला दिलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, याच्यात एक आणखी तांत्रिक मुद्दा आबासाहेब पाटलांनी उपस्थित केला होता, त्याच्यावर आपल्याला विकास लवंडेंकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. विकासजी, कायद्याचे कागद सांगतायत मराठ्यांना आता जाती आधारित कसलाही प्रवेशातला प्राधान्यक्रम मिळणार नाही. दुसरा मुद्दा, जर समजा मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे अशा प्रकारचा निष्कर्ष राज्य मागासवर्गीय आयोगानं दिलेला आहे, तर खुल्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकाला, मराठा वर्गातल्या मुलाला फी परवडणार आहे का? विकास लवांडे. मी पुन्हा सांगतोय प्रसादजी, आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असल्यासारखे अँकरिंग करू नका. विकासजी, असे आरोप मी रोज ऐकतो. तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही, तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही, त्याच्यामुळे असे आरोप करता. मला त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. भाजपाचा प्रवक्ता बसवलेला आहे भाजपाची भूमिका मांडायला. मी कायदेशीर प्रश्न विचारतो आहे, मला त्याचं कायदेशीर उत्तर द्या. माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा आणि अमुक असल्या प्रकारचे आरोप करून विषय डायव्हर्ट करू नका. गोर गरीब मराठ्याला ही फी परवडणार आहे का? तेच सांगतोय. मुळामध्ये आपण आता बोललात की राज्य मागासवर्ग आयोगाने आर्थिक आणि सामाजिक मागासले, शैक्षणिक मागासले, पण आर्थिक नाही, फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण ठरवलेला आहे. मुद्दा असा आहे, प्राप्त परिस्थितीमध्ये नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. विकासजी, मी बोलत नाहीये, इतर कोणी बोलत असेल आपण त्यांना थांबवूयात. कृपया विकास लवांडे बोलत असताना मध्ये कोणी बोलू नका. त्यांची भूमिका आपल्याला 1 मिनिटासाठी पूर्ण ऐकायची आहे. बोला विकासजी. प्राप्त परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपला निर्णय पेंडिंग आहे एनसीबीसीच्या संदर्भातला, आणि या बाबतीमध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, घटनापीठाचा निकाल येत नाही, तोपर्यंत मुलांचं, सर्व समाजातल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणं किंवा ईसीबीसीचं राखीव ठेवून इतरांना प्रेरणा देणं असं करणं व्यवहार्य होत नाही. आणि म्हणून हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. ज्यांनी 9 सप्टेंबरच्या अगोदर 11वी साठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या आरक्षण त्यांना आता प्रवेश मिळायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे खुल्या त्यांना फी परवडणार आहे का? फीचा विषय सांगा ना विकासजी, त्यांना फी परवडणार आहे का याचं उत्तर नाही दिलं. उपस्थित केलेला आहे, तो प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्याच्यामध्ये की फी तुम्ही कसं कन्सिडर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मध्ये नव्हे आपलं एससीबीसी मध्ये प्रवेश घ्यायचे आहेत, एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना आता खुल्या वर्गातून प्रवेश घ्यायचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या फीची तरतूद सरकारने केलेली आहे का? जीआर काढायच्या अगोदर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये की तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? फक्त जीआर काढला, खुल्या वर्गाचा ऍडमिशन घ्या असाच प्रकार होणार आहे का? त्या गरीब विद्यार्थ्यांनी कुठे जायचं आहे? म्हणजे तुझं शिक्षण तुझी जबाबदारी, तुझं शिक्षण तुझी जबाबदारी, तुझी फी तुझी जबाबदारी. झालं का प्रसादजी? झालं का? आबासाहेब पाटील बोलत होते, त्यांना विचारावं लागेल. नाही, तुझी जबाबदारी माझी जबाबदारी हे ठरेल नंतर. परंतु मुद्दा असा आहे की शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, मुलांचं नुकसान होते, लाखो मुलांचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून हा तातडीचा तात्पुरत्या, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही स्थगित ठेवता येत नाही. विकासजी मान्य, या मुद्द्याला प्रतिवाद नाही. विकासजी, तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. हा मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, फीची चिंता करू नका, फीची चिंता करू नका, फीची चिंता करू नका, फीची चिंता करायची नाही. ठीक आहे, फीची चिंता करायची नाही. आबासाहेब पाटील उत्तर आलेलं आहे आपल्याला. फीची चिंता करायची नाही. सवलतीच्या अंतर्गत आजपर्यंत ज्या पद्धतीने शिक्षण मिळालं गेल्या वर्षीपर्यंत त्याच पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. बरं, ठीक आहे. आबासाहेब पाटील 1 मिनिट, आपलं 30 सेकंदात मत हवं. मला एकच विचारायचं आहे की आता खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहे, त्या प्रवेश कशा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहेत, मेडिकलचे काय ऍडमिशन्स आहेत किंवा पीजीचे ऍडमिशन्स आहेत, जे पोरं शिकणारे आहेत, ज्यांनी आता ईडब्ल्यूएस मध्ये प्रवेश घेतलेले आहेत ऑलरेडी, ज्यांचे झालेले आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचा नाही का? त्यांनी सांगितलं ना, फीची चिंता करू नका, सरकारचं मत आलं आपल्या समोर. फक्त जीआर काढलं, फीची चिंता करू नका, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आपल्याला? विकास पासलकरांना एक पटकन प्रश्न विचारूयात. विकासजी, 30 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे. फीच्या चिंतेच्या बाबतीत प्रश्न असू नयेत असं जर म्हणणं असेल तर ते कितपत तार्किक आहे, योग्य आहे, व्यवहार्य आहे? नाही, त्यांनी, विकास लवांडे यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट सांगायला पाहिजे. उलट सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो की तुम्ही एकाही विद्यार्थ्याचं ऍडमिशन किंवा त्याच्या फीची तरतूद करा, आर्थिक व्यवस्था करा, त्याला आर्थिक कुठल्याही प्रकारे एससीबीसी मध्ये ज्याला ऍडमिशन मिळणार होती, ज्याचा आर्थिक प्रश्न सुटणार होता, त्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रवेश त्यांचा पूर्णपणे सुरक्षित राहायला पाहिजे, संरक्षित राहायला पाहिजे. यासाठी राज्य सरकारला काही खर्च करावा लागला, काही आर्थिक तरतूद करावी लागली, तरी ती राज्य सरकारने केली पाहिजे. ती जबाबदारी आहे राज्य सरकारची. कारण या समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, संवेदनशील झालेली आहे, परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला जो निर्णय आहे त्या निर्णयापर्यंत हे सगळं सर्वच्या सर्व ऍडमिशन सुरक्षित राहिले पाहिजे. त्याला सुपरन्युमेररी नेमा
ज्यांना ऍडमिशन मिळणार नाही त्यांच्या ऍडमिशनसाठी फीची तरतूद असेल ती तरतूद करा. मेडिकलची ऍडमिशन असतील, इंजिनिअरिंगची ऍडमिशन असतील, काही कॉलेज वेळेची मर्यादा आहे, काही जागा भरत नाही. विकास पासलकर वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला थांबवतो आहे. विकास लवांडे, मला अशी अपेक्षा आहे की आपण विकास पासलकर जे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत, भाजपाचे नेते नाही आहेत, त्यांनी दिलेली सूचना आपल्यापर्यंत पोहोचली असेल. वेळेची मर्यादा आहे म्हणून विकास लवांडे आपल्याला थांबावं लागतंय. लवकरच परत येऊ आणि चर्चेच्या पुढच्या भागात सुद्धा आपल्याला संधी देऊ. पुढच्या भागातली चर्चा अर्थातच अशी असेल की आता मराठा आरक्षण हे गुंडाळलं गेलंय का आणि यानंतर या आंदोलनाची दिशा काय असेल. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना आता एव्हानापर्यंत हे कळलंच असेल की महाराष्ट्र सरकारनं शैक्षणिक क्षेत्रातलं मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत त्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी मराठा आरक्षण न देता विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ सुरू करावेत अशा प्रकारचा शासन आदेश कालच्याच दिवशी काढण्यात आला. आणि या निमित्तानं आता चर्चा पहिल्या टप्प्यात आपण ऐकली. पुढच्या टप्प्यात जाताना मला संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर आपल्या सोबत आहेत. त्यांना एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विकास पासलकरजी, आता या संदर्भात आंदोलन होत असताना भविष्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा काय असेल? तुम्ही हे स्वीकारलेलंच दिसतंय जवळपास की आत्ताच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रात मराठ्यांसाठीचं वेगळं आरक्षण न ठेवता सरसकट सवर्ण गटामध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गामध्ये आपल्याला प्रवेश मिळाले तर घ्यावे लागतील. आपण जो प्रश्न विचारला, सर्वप्रथम आपल्या आजच्या चर्चेचा जो रोख आहे मराठा आंदोलन, आरक्षण आंदोलन गुंडाळलं का, तर तो मला थोडासा विषय पटत नाहीये. याकरता की गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये या आरक्षणासाठी अत्यंत मोठा संघर्ष उभा राहिलेला आहे. अनेक हजारो मुलं आज या आरक्षणाच्या केसेसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांचे नोकरी संदर्भात, शिक्षणासंदर्भात त्यांना या गुन्ह्यांमुळं त्यांचं भवितव्य सुद्धा थोडंसं खराब झालेलं आहे. अनेकांनी आत्मबलिदान केलेले. आणि हा प्रसादजी, हा संघर्ष संपणारा संघर्ष नाहीये हे आपण लक्षात ठेवा. कारण या देशामध्ये घटनेवरती सगळं, घटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आरक्षण मागतोय. आणि मी मागाशीही सांगितलं तुम्हाला की मराठा समाजाने 3 टप्पे आजपर्यंतचे पूर्ण केलेले आहेत. एक मागासवर्गीय आयोगाचा टप्पा पूर्ण केलेला आहे, विधानसभेमध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे आयोगाचा, आणि न्यायालयाने, उच्च न्यायालयाने याला वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा जो अंतिम लढा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्याला अंतरिम आदेश स्थगिती दिलेली आहे. तो उठवणं ही आमची प्रायोरिटी आहे. आणि राज्य सरकार म्हणून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आता जी परिस्थिती आहे, हा मराठा समाज या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहे. मला या ठिकाणी सांगायचंय की राज्य सरकारनी सुद्धा या विषयाचं गांभीर्यपूर्वक या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आणि जिथे म्हणून समाजातील लोक असतील, जिथे म्हणून समाज घटक असेल, तो या ठिकाणी या आरक्षणासाठी पुन्हा एकदा पुन्हा नव्याने कुठलंही आंदोलन स्वीकारायला राज्यभरातले सर्व संघटक एकत्र येऊन करू शकतात. परंतु आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे विषय अडकलेला आहे. त्यामुळे न्यायालय प्रक्रियेमध्ये आज रस्त्यावरच्या लढाईपेक्षा न्यायालयाची लढाई अतिशय महत्वाची, आणि ती लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या समाजाला, आमच्या तरुण मुलांच्या न्याय हक्कासाठी, त्यांना मिळणाऱ्या शिक्षण आणि नोकरीसाठी आम्ही हा संघर्ष करत राहू. ठीक आहे विकासजी, वेळेची मर्यादा आहे, आपली भूमिका पोहोचली. आरक्षण आंदोलन गुंडाळलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. मला गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारायचा आहे. गुणरत्न सदावर्तेजी, या आजच्या शासन आदेशाच्या नंतर आंदोलनाची दिशा टिकून असेल असा दावा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी केलाय. तुमच्या लेखी
आंदोलनाची दिशा आता कोणत्या मार्गाने जाईल किंवा तसं काही जाण्यासारखा आता वाट आणि मार्ग उरलाय का? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे हा विषय. बरं विकासजी, एक मिनिट. गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न आहे. मला वाटतं गुणरत्न सदावर्ते आपल्यापर्यंत आवाज आलाय? आला मी काय म्हणतो प्रसादजी, मी माझी भूमिका स्पष्ट म्हणजे संपवणार आहे, त्याच्यासाठी मी मध्ये मध्ये बोललो नाही बरं का. त्या आता मला माझं म्हणणं पूर्ण करू देत बरं का. एक लक्षात घ्या की मराठा आरक्षण हे मिळणं नव्हे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. ही फसवणूक मराठा युवकांची आहे आणि हा जो मराठा आरक्षणाचा विषय आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र होते त्यावेळेसचे आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव आहेत, या मुख्यमंत्र्यांना वेगळी जोडून मुस्कटदाबी करून या आरक्षणाचं हे चालवलेली तुतारी होती. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, काही गोष्टी आम्ही जाणीव करून दिल्या. ती पहिली गोष्ट ही जाणीव करून दिली म्हणजे ओबीसी जी म्हणजे याची परिषद घेतली आम्ही मुंबईमध्ये, गोलमेज परिषद, त्याच्यामध्ये आम्ही जाणीव करून दिली विद्यमान अशोक चव्हाणांना आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना सुद्धा. ती अशी होती, आम्ही सांगितलं की तुम्ही आणि इव्हन देवेंद्रजी ती सुद्धा आम्ही जाणीव करून दिली. आम्ही तिघांना अशी जाणीव करून दिली की तुम्ही शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊन विचारा मराठा आरक्षण हे देणं योग्य आहे का. कारण तिथे जो आहे बौद्ध इतर जो माणूस आहे मागासवर्गीय भटका ब्राह्मणांपासून तो शिवसैनिक आहे, तो विधानसभेमध्ये कमी प्रतिनिधित्व करतो परंतु शिवसेनेच्या शाखांमध्ये काम करतो. त्याचा आम्ही सर्वेक्षण सदावर्तेजी मी वेगळा प्रश्न आपल्याला विचारला होता. मला आपलं निरीक्षण हवं होतं की आत्ताच्या घडीला आरक्षण आंदोलनाची दिशा उरलीये का, मार्ग उरलाय का, त्याच्यावर आपली अपेक्षा करत होतो. जी मी 30 सेकंद घेतले तर नाही वाईट केलं नाही, मी आता पुढे त्याच्याकडेच येतो. लक्षात घ्या, त्यानंतर आम्ही संघाच्या शाखांमध्ये सुद्धा विचारा म्हणलं मराठा आरक्षणाला विरोधच आहे. त्यानंतर अशोक चव्हाणांच्या स्वतःच्या नांदेडमध्ये सवर्ण नगरसेवकांनी आणि एकूण सगळ्या नगरसेवकांनी सत्कार केला. ते सुद्धा आम्ही अशोक चव्हाणांना दाखवलं की मराठा आरक्षण नको म्हणून तुमच्या पालिकेत माझा सत्कार केला. आता तुम्हाला सांगतो की आंदोलनाची दिशा काय आहे. ज्या वेळेस आपलं पेटेंनी म्हणजे याला कलानगरला आंदोलन घ्यायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही कायदेशीर नोटीस दिली होती पोलीस महासंचालकांना आणि लॉ अँड ऑर्डरच्या जॉईंट सीपीला. आम्ही सांगितलं होतं की हे आंदोलन त्यांना करता येणार नाही आणि त्यावेळेस एक गोष्ट मात्र खरी ठरली की जे लाखोचे मोर्चे बोलले जात होते मराठा युवकांना आमची बाजू पडली. ही भ्रष्टाचार होता, ही फसवणूक होती, पॉलिटिकल यूज होता आणि त्यामुळे स्पष्टपणे मराठा युवकांनी त्या मोर्चाला येणं टाळलं. स्वतःचे बडेगाव करणारे 10-5 गाड्या भरून कार्यकर्ते आणले आणि तसंच काही स्वतःची इज्जत वाचवायचा प्रयत्न. सदावर्तेजी आपला मुद्दा पोहोचला. वेळेची मर्यादा आहे. मला पटकन आबासाहेबांना प्रश्न विचारायचा आहे. आबासाहेब पाटील, समाजात ज्या तरुणांनी बलिदान दिलं आणि आरक्षणाची लढाई चालू ठेवली त्यांना घरी जाऊन आता काय उत्तर देणार आहात? मुळात मराठा आरक्षणाची ही लढाई जवळपास 30 वर्षाची लढाई आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये, संविधानामध्ये सगळ्यांना समान संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आज आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं तर दलितांच्या पासून ब्राह्मणांच्या पर्यंत आणि ब्राह्मणांच्या पासून महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ झोन परप्रांतीय गुजराती मारवाड्यांना सुद्धा आरक्षण मिळालेलं आहे. मग या भूमिपुत्रांना मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ही जी संकल्पना काही लोक सांगतात हे चुकीचं आहे. मराठ्यांचा पण तितकाच अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला घटनेमध्ये आहे. आणि कोण संविधानाच्या भूमिका सांगत असेल, संविधान काय ठराविक जाती धर्मासाठी नाही, संविधान हे मराठ्यांना सुद्धा लागू पडतंय. मी आपल्याला काय विचारलं, या शासनादेशाच्या नंतर ज्या मुलांनी बलिदान दिलं त्यांच्या घरी जाऊन काय सांगणार आहात? की ज्या बलिदान दिलेलं आहे ते कधी व्यर्थ बलिदान जाणार नाही. मराठ्यांना 100% ह्या सरकार असू दे किंवा कुठलंही सरकार येऊ दे त्या सरकारला आरक्षण द्यावं लागेल. आणि कसं घ्यायचं काय करते आम्हाला माहिती आहे. आम्हाला अधिकार दिला लोकशाही मार्गाने. आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? काही निर्णय विरोधात गेल्यानंतर काही समाज रस्ते उतरले, जाळपोळ केल्या, त्यांचे निर्णय बदलू शकतात. मग आमचे सुद्धा निर्णय आम्ही घेऊ शकतो. आम्ही समाजाची जाळपोळ नुकसान केलेलं नाही. समाजामध्ये आम्ही नवी मुंबईला झालेलं आंदोलन सगळ्यांना आठवतंय आबासाहेब. आम्हाला पण माहिती आहे. पण ज्या पद्धतीने समाजामध्ये सांगितलं जातं की आम्ही अशा पद्धतीने करतो, आंदोलन करणे काय कोणाचा अधिकार नाही.
ते कोणी ओढून घेऊ शकत पण नाही. आता तुम्ही समाजाला सांगणार काय? समाज सवर्ण पुन्हा तयार आहे. कोट्यातून सर्वसाधारण गटातून ज्या वेळेला मराठा विद्यार्थी जाईल परीक्षेची फी, माफ करा, शैक्षणिक वर्षाची फी भरायला, कोरोना काळात लोकांचं उत्पन्न नाहीये, त्याला फी भरताना अडचण निर्माण झाली, तुम्ही काय सांगणार? तुम्ही समाजाचे नेते म्हणून त्यांना रस्त्यावर उतरवलं होतं. आता विकास लवांड्यांनी स्वतः सांगितलंय सरकार म्हणून ते सर्व जबाबदारी घेतायत, फीची चिंता करू नका म्हणून सांगितलेलं आहे. फक्त त्याचा GR कधी काढतायत हे मला फक्त विकास लवांडे साहेबांना विचारायचं. विकासजी, याच्याबद्दल काही मार्गदर्शन आहे सरकारकडून? प्रसादजी, मला तुमच्या 2-3 मुद्द्यांची उत्तर द्यायची तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची. जी, पहिला प्रश्न, तुम्ही मगाशी बोलला होता की इतकी आंदोलनं काढली, राज्य सरकारचा विषय नाही, केंद्राचा आहे, हे कसं बोलता? 10% जे आर्थिक मागासवर्गीयांना जे आरक्षण केंद्राने दिलं घटना दुरुस्ती करून, त्याची किती आंदोलनं झाली होती त्याचा शोध घ्या. दुसरा मुद्दा की आता फी संदर्भात जे आपण वारंवार प्रश्न उपस्थित करताय, मला नम्रपणाने हे सांगायचंय, आबासाहेब मध्ये मला बोलू नका, मला पूर्ण करू द्या. नाही, इथे कोणीच बोलत नाहीये, इथे कोणीच बोलत नाही, आम्ही सगळे शांतपणे ऐकतो. आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकानेही कोणी आंदोलन केलं नव्हतं, कोणी मागणी केली नव्हती, तरी सुद्धा केंद्र सरकारने 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलं होतं आरक्षण, त्याच्यासाठी घटना दुरुस्ती केली. मग मराठा, जाट आणि जे काही समाज आहे, गुज्जर समाज, या सगळ्या समाज एकाच प्रवर्गात मोडतो. या सगळ्या एका प्रवर्गाला केंद्र सरकारने जर घटना दुरुस्ती केली नाही, घटनेमध्ये तरतूद केली नाही, किंवा सुप्रीम कोर्टाने जर घटनापीठाने निर्णय दिला नाही, तर आरक्षण मिळणं कठीण आहे. आता फीचा मुद्दा जो आपण उपस्थित करताय, तो फीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारमध्ये जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा जे सदस्य आहेत, आमदार आहेत कायदे मंडळात बसलेले, हे कोणी परप्रांतीय किंवा विदेशातले लोक नाही आहेत, हे याच समाजातले हेच भूमिपुत्र आहेत. यांना मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांची पूर्ण इत्यंभूत जाणीव आहे आणि हे सरकार मराठा आरक्षणासाठी बांधील आहे. त्याच्यासाठी लागेल ते प्रश्न सोडवण्यासाठी हे त्या ठिकाणी सरकार प्रयत्नशील आहे. मुलांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान कोणाचं होणार नाही, फी वाचून कोणाचं शिक्षण राहणार नाही, ही सर्व जबाबदारी सरकार त्या ठिकाणी त्या परिस्थितीनुसार घेत राहील. कुठेही कोणाचं शिक्षण राहणार नाही. ठीक आहे विकासजी, आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे पोहोचली, त्याबद्दल आभार. आता तुम्ही काढलेला एक मुद्दा जो तांत्रिक दृष्ट्या आणि कायद्याच्या कसोटीवर तपासला पाहिजे, त्याच्यासाठी गुणरत्न सदावर्तेंकडे जाऊयात. गुणरत्न सदावर्ते, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देताना घटना दुरुस्ती केली, तशी घटना दुरुस्ती खुल्या प्रवर्गातल्या उच्चवर्णीयांना आरक्षण देताना केंद्रानं करायला हवी होती. ही अपेक्षा कायद्याच्या कसोटीवर उतरते का? प्रसादजी, सगळ्यात अगोदर तर मला महत्वाचं सांगायचंय, नाही मोडत तो विषय. एक मिनिट विकासजी, गुणरत्न सदावर्ते बोलतायत, आपल्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं मध्येच एकदम काय आवाज आला तो. गुणरत्नजी आपण बोला. बरोबर आहे ते. विकासजी देतो, संधी देतो मी, विकास पासलकर संधी देतो आपल्याला. आवाज दिला, बाकी काय. गुणरत्नजी आपण बोला, वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिटामध्ये आपलं उत्तर अपेक्षित करतो. प्रसादजी, वारंवार एक गोष्ट बोलली चालली चॅनलवर, फीस भरू. प्रवेशच मिळणार नाही तर फीस कुणाची भरणार आहात? लक्षात ठेवा, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही मदर ऑर्गनायझेशन असते, ती ठरवून देते विद्यार्थी किती असतील, त्याला शिक्षक किती असतील. राज्य सरकारची ढवळाढवळ त्याच्यात चालत नाही आणि हा पॅटर्न 18 महिने अगोदर करत असतो. ठीक आहे सदावर्तेजी, आता हा विषय नाहीये, आता हा विषय नाहीये, विषय वेगळा होता. मी आपल्याला प्रश्न वेगळा विचारला होता, कृपया हवा असेल तर मी परत प्रश्न विचारायला तयार आहे. प्रश्न असा उपस्थित झाला की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलं, तशी घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला केंद्र सरकारला आरक्षण देता येतं का? भारतीय संविधान आणि संविधान सभेचा अभ्यासक या नात्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण आतापर्यंतच्या म्हणजे काय म्हणतो कॉन्स्टिट्युशनल जे बेंचेस आहेत त्यांच्या म्हणजे अभ्यासक या नात्यानं सांगू इच्छितो, अभ्यास केलेला या नात्यानं सांगू इच्छितो की अशा प्रकारची जातीय तरतूद किंवा अशा प्रकारचं आरक्षण देणं हे अल्ट्रा व्हायरस आहे. इवन म्हणजे 9 खाली शेड्यूल 9 खाली सुद्धा तुम्हाला ते आरक्षण देता येणार नाही. सुपर न्यूमरसीसाठी हा समाज पात्र ठरत नाही, कारण सुपर न्यूमरसीसाठी ठरणं म्हणजे त्याच्यासाठी वेगळ्या पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लबाडांच्या बोंबा आहेत. आता तरी अशोक चव्हाणांचे प्रतिनिधी असतील किंवा शरद पवारांचे प्रतिनिधी असतील किंवा मराठा संघटनांचे प्रतिनिधी असतील, खबरदार मराठा युवकांचे तुम्ही
हा बरोबर बरोबर, तुम्हाला याच्याशिवाय काय सगळ्याला मिळू शकतं, मराठा समाजाला मिळू शकत नाही. मराठा समाज घटनेत नाही, मराठा समाज संविधानामध्ये नाही. थोडक्यात असंच म्हणायचंय तुम्हाला. तुम्हाला तसंच म्हणायचंय. मराठा समाज कशात बसत नाही, बाकी सगळे बसतात. परप्रांतीय बसतात, गुजराती मारवाडी बसतात, ब्राह्मण बसतात, सगळे बसतात. मराठा समाज कुठे बसत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? तुम्हाला असं म्हणायचं? आपण विकास पासलकरांचं निरीक्षण ऐकणार आहोत. गुणरत्न सदावर्ते, आपलं म्हणणं पोहोचलं. तुमच्या लेखी मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून केंद्राला आरक्षण देता येणं ही कायदेशीर बाब नाही. विकास पासलकर, आपलं निरीक्षण 30 सेकंद आहेत. आम्ही कायद्यातच नाही ना, आम्हाला कायदा हायच नाही, आम्ही कशातच बसत नाही. एक मिनिट, चर्चेला या वळणावर नका नेऊ आबासाहेब. विकास पासलकर बोलतो. आबा एक मिनिट, आबा एक मिनिट. प्रसादजी, ईडब्ल्यूएचच्या आरक्षणाचा विषय निघाला इथे. ईडब्ल्यूएचचं आरक्षण घटना दुरुस्ती करून त्या आरक्षणाला अंतरिम आदेश नाही, ते आरक्षण पुढे घटनापीठाकडे गेलेलं आहे. तामिळनाडूच्या आरक्षणाला सुद्धा अंतरिम स्थगिती नाही, ते आरक्षण सुद्धा घटनापीठाकडे गेलेलं आहे. देशामधील न्यायालयाच्या प्रक्रियेमधनं राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे, 370व्या कलमाचा प्रश्न सुटलेला आहे. या अगोदर माझे मित्र विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी कुठेही या देशामध्ये आंदोलन झालं नाही, रस्त्यावरती कुणी आलं नाही. हे अत्यंत बरोबर आहे, याचा पूर्ण आम्हाला अभ्यास आहे, माहिती आहे. म्हणून केंद्र सरकारने करोडोच्या संख्येने उतरलेला महाराष्ट्रामधील मराठा समाज, त्याचं सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालेलं असताना सुद्धा यामध्ये इथं शिरसाट सुद्धा बसलेले आहेत. अगदी पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी असेल. तुमचा रोग लक्षात आला. भालचंद्र शिरसाट, या प्रश्नाचे उत्तर आपण पक्षीय पातळीवर सुद्धा द्यायला हवं. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. केंद्रातून घटना दुरुस्ती करून राज्यातल्या मराठा वर्गाला आरक्षण देता येऊ शकतं का, याचं कायदेशीर उत्तर द्या. वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला 30 सेकंदानंतर थांबवेन. माझा म्हणणं मुद्दा होता की या राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार. भालचंद्र शिरसाट, पटकन आपलं उत्तर सुरू करा. नाही, मला एवढंच सांगायचंय, 2014 पूर्वी विकास लवांदे केंद्रामध्ये होते, विकास लवांदे राज्यामध्ये होते. त्यावेळेला त्यांनी केंद्राकडे मागणी केली नाही. हे जे आरक्षण आहे, आरक्षण हे केंद्राकडूनही देता येतं, राज्याकडूनही देता येतं. पण राज्याने विधानसभेमध्ये ठराव करून दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी केंद्राकडे विनंती पत्र, तशी पाठपुरावा पत्रव्यवहार केलाय का? कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही, कुठलाही पाठपुरावा केला नाही. नुसतं ढकलगाडीसारखं ढकलून द्यायचं. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात आला. एक पटकन छोटासा प्रश्न विकास लवांडेंसाठी. चर्चेची शेवटची फेरी आहे, अत्यंत कमी वेळ आपल्या हातात उरला. विकास लवांडेजी, केंद्रात आपलं सरकार, राज्यातही आपलं सरकार असताना, मराठा आरक्षणाचा मुद्दा 25 वर्ष जुना असताना केंद्रातून हे आरक्षण द्यायला तेव्हा काय अडचण होती? आता केंद्रात आपलं सरकार नाही म्हणून हा मुद्दा येतोय का? प्रसादजी, नम्रपणाने सांगतो, केंद्रामध्ये जवळपास 30 वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे. 30 वर्ष इथे आघाडी सरकार होतं, हे लक्षात घ्या. पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतर त्या सरकारला असे काही निर्णय संसदेमध्ये, संसदेच्या पटलावर मांडता येतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव करून जर तो मुद्दा संसदेमध्ये आणला तर संसदेमध्ये त्याचं पूर्ण बहुमत असल्यामुळे त्यांना एक हाती ते कायदे मंजूर करता येतात. जसे इतर अनेक कायदे त्यांनी रेटून नेले, मंजूर करून घेतले. त्या पद्धतीने हा कायदा एका विशिष्ट प्रवर्गाचा, गुज्जर, मराठा आणि जाट, हे आरक्षणात, अहो तुमची भाजप तिथं आरक्षण विरोधी तत्वता भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीचं मुळातच आरक्षण विरोधी तत्वता भूमिका आहे कायमस्वरूपी स्थापनेपासून. एक मिनिट, विकास लवांडे, आपला मुद्दा लक्षात आला. तुम्ही आता असा बचाव करता आहात की बहुमत आहे म्हणून हे आरक्षण देता येऊ शकतं. एक पटकन कायदेशीर मुद्दा घेऊ. 30 सेकंदात गुणरत्न सदावर्ते, बहुमत असलेल्या सरकारला अशा प्रकारचे निर्णय घेता येतात का? गुणरत्न सदावर्ते, आघाडी सरकारला मर्यादा होत्या, आघाडी सरकारला मर्यादा होत्या. बरं, तुमच्या लेखी आघाडी सरकारला मर्यादा होत्या. बहुमत असलेल्या सरकारांना अशा प्रकारचे निर्णय घटनेच्या चौकटीत राहून किंवा घटनेच्या चौकटीत असताना पण घेता येतात. आघाडी होती, आता ढकलगाडी आहे.
गुणरत्न आता तुम्ही सदावर्ते, दखलगडी सरकारला काय मर्यादा आहेत? प्रसादजी देतोय एक या मिनिट. विकासजी, मुद्द्यावर आपला वेळ पूर्ण राज्य झालाय, मलाही सरकारने- वेळेमध्ये चर्चा आटोपायची आहे. गुणरत्न सदावर्ते 30 सेकंद आहेत. बहुमत आहे, विकासजी- त्या सरकारने निर्णय घ्यावेत. दोन्हीही गाड्यांना नाही, गुणरत्न सदावर्ते, काही तांत्रिक कारणांमुळे आपला मुद्दा पोहोचत नाहीये. बोलत रहा गुणरत्न सदावर्ते, थांबू नका, सलग बोलत रहा. आरक्षण देता येत नाही मराठ्यांना, राहिला प्रश्न कायदेशीरदृष्ट्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजपासून 30 वर्ष अगोदर जेव्हा इंदिरा गांधीची केस मिनोराची केस होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही सरकारने जी इतर हक्कावर गदा आणत असतील किंवा आमचा व्हायरस भूमिका घेत असतील, अशा वेळेस निगडीत जरी असली तरी मराठा आरक्षण देता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. गुणरत्न सदावर्तेजी, आपला मुद्दा पोहोचला. आता चर्चेला वेळेची मर्यादा, आपण इथेच थांबतोय. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.